नमस्कार. मी सौ सीमा संगम सोनावले. मनस्पर्शी साहित्य परिवार व हॅलिंग हर्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मनाचा कॅनव्हास या अंतर्गत एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे दुःखाचं रोपटं. दुःखाचं रोपटं. मी बसते गारव्याला माझ्या दुःखाला गोंजारत. मी बसते गारव्याला माझ्या दुःखाला गोंजारत, माझ्या अर्थहीन अश्रूंचं संकुचित विचारांचं खतपाणी घालत. कुणीतरी म्हणतं खूप सोसलंस बाई. कुणीतरी म्हणतं खूप सोसलंस बाई. तसं इवलंसं दुःखाचं रोपटं तरारून येतं. बघता बघता सोशिकतेची फुलं उमलू लागतात त्यावर. माझ्याच कोशात गुरफटलेली मी आता त्या इवल्याशा रोपट्यावर अहंकाराचं कीटकनाशक फवारते. त्याची उंची वाढतच जाते आणि रोपट्याची जागा आता झाड घेतं. त्याची कडवट फळं मी गावभर वाटते. लोक खातात ती तिखट मीठ लावून, केवळ मला बरं वाटावं म्हणून. काही जण कंटाळतात रोजचं रटाळ गाणं ऐकून. फेकून देतात मी रुजवलेल्या झाडाची फळं. अचानक लक्षात येतं माझ्या त्या इवल्याशा रोपट्याचा महाकाय वृक्ष झालाय आणि त्याच्या खोडाभोवती वेटळं घालून वेदनेची विषारी नागिन बसलीये. जाणवतं मला लहान होतं तेव्हा हे रोपटं मुळासकट उपटून टाकलं असतं तर. जाणवतं मला लहान होतं तेव्हाच हे रोपटं मुळासकट उपटून टाकलं असतं तर किती बरं झालं असतं. कविता आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.